हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अन्वेषा क्लासेस। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्लास 2 मराठी सॅम्पल क्वेश्चन पेपर। जसं की मुलांच्या फायनल एक्झाम म्हणजे ॲन्युअल एक्झामिनेशन वार्षिक परीक्षा जवळ येणार आहे, त्यासाठी मुलांकडून रिव्हिजन करून घेण्यासाठी तुम्हाला हे क्वेश्चन पेपर खूप युजफुल असणार आहेत। मी हे नाही म्हणत आहे की मुलांना एक्झाममध्ये हेच सेम क्वेश्चन येतील, पण अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात। तुम्ही ह्याच प्रश्नपत्रिकेबरोबरच मुलांच्या पुस्तकात असणाऱ्या क्वेश्चन्सची पण रिव्हिजन जरूर करून घ्या। जर आपण मुलांकडून हे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतले तर आपल्या लक्षात येईल की मुलांना कोणते टॉपिक समजले आहेत आणि कोणत्या टॉपिकचे आपल्याला अजून थोडी त्यांच्याकडून रिव्हिजन करून घेणं गरजेचं आहे। आपला पहिला प्रश्न आहे, खालील रिकाम्या जागा भरा। इथे काही ऑप्शन्स दिलेले आहेत, जसे की किल्ले, अंघोळ, गाई गुरे, केस, सर्वांची। जे ऑप्शन्स दिलेले आहेत, खाली जे वाक्य दिले आहेत त्या योग्य वाक्यामध्ये लिहायचे आहेत। फर्स्ट, डॅश येतात झाडाखाली बसतात। इथे ना गाई गुरे येतात आणि झाडाखाली बसतात। दिवाळीत दोघे मिळून मातीचे डॅश बनवतात। दिवाळीत दोघे मिळून मातीचे किल्ले बनवतात। दररोज डॅश करावी, दररोज अंघोळ करावी। वाढलेले केस कापावे। झाडे करतात सर्वांची सेवा। पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांचा इंग्रजी अर्थ लिहा। इथे काही शब्द दिले आहेत, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते मुलांना लिहायचं आहे। बऱ्याचदा काय होतं की मुलांना इंग्रजी शब्द माहिती असतात, पण त्यांना त्याला मराठीमध्ये काय म्हणतात हे माहित नसतं। मैत्री, फ्रेंडशिप। नदी, रिव्हर, वर्ष, इयर, अन्न, फूड, थंड, कोल्ड। आपला पुढचा प्रश्न आहे, खालील अंक अक्षरात लिहा। इथे काही अंक दिले आहेत, मुलांना अक्षरात म्हणजे शब्दांमध्ये लिहायचे आहे। 100, 71, 19, 24, पुढे आहे 37। पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्द लिहा। आकाश, नभ, गगन, मित्र, सखा, दोस्त, झाड, वृक्ष, वारा, पवन, हवा, डोळा, नयन, नेत्र। पुढचा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा। दिवस, रात्र, उभे, आडवे, सुंदर, कुरूप, सुगंध, दुर्गंध, आवडता, नावडता। पुढचा प्रश्न आहे, वचन बदला। इथे एक वचन दिलं आहे, मुलांना अनेक वचन लिहायचं आहे। मुलगा, मुले, वही, वह्या, गाडी, गाड्या, झाड, झाडे, मासा, मासे। पुढचा प्रश्न आहे, लिंग बदला। इथे जर स्त्रीलिंग दिला असेल तर मुलांना पुल्लिंग रूप लिहायचंय, पुल्लिंग रूप दिला असेल तर स्त्रीलिंग रूप लिहायचं आहे। पहिले आई, बाबा, शेतकरी, शेतकरीण, लेखक, लेखिका, बंधू, भगिनी, नवरा, बायको। पुढचा प्रश्न आहे, वाक्यात उपयोग करा। इथे काही वाक्यात उपयोग करण्यासाठी मुलांना शब्द दिले आहेत, त्याचा योग्य ठिकाणी मुलांना उपयोग करायचा आहे। पहिला, रात्रीचा दिवस करणे म्हणजेच खूप कष्ट करणे। रात्रीचा दिवस करून आई वडिलांनी निशाला शिकवले। पुढचा आहे, सुगावा लागणे म्हणजे शोध लागणे। पोलिसांना चोराचा सुगावा लागला।
पुढचा प्रश्न आहे, माझा परिचय यावरती निबंध लिहा 5 ओळी. मी मुलगी आहे. माझे नाव अन्वेषा आहे. माझ्या वडिलांचे नाव, इथे मुलांना त्यांच्या वडिलांचे नाव लिहायचे आहे. माझ्या आईचे नाव, मुलांना इथे त्यांच्या आईचे नाव लिहायचे. मला जर भाऊ असेल तर एक भाऊ, जर बहीण असेल तर तितके बहीण असं लिहायचं आहे. मी किती वर्षांची आहे ते मुलांना इथे लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं क्लास 2 मराठी ॲन्युअल एक्झामिनेशन सॅम्पल क्वेश्चन पेपर. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पुन्हा एकदा सांगते की मुलांना परीक्षेमध्ये हेच प्रश्न येतील असं नाही. हे फक्त रिव्हिजन करून घेण्यासाठी मी काही प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही याचबरोबर मुलांच्या पुस्तकात असणाऱ्या क्वेश्चनची सुद्धा रिव्हिजन करून घ्या. आणि जर तुम्हाला क्लास 2 बद्दल अजून जर कोणते टॉपिक्स हवे असतील तर तुम्ही त्यासाठी क्लास 2 ची प्लेलिस्ट चेक करू शकता. थँक्यू.